नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. नवीन असाल तर आपल्या अदिती किचनला सबस्क्राईब करा. तर अशी छान अशी कोथिंबीर वडी अगदी खायला अप्रतिम लागते आणि सुगंध सुटला की घरभर तुमचे विचारणार काय बनवलं आहे. तर मी तुम्हाला कोथिंबीरच्या वडीची सर्व रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मी ते छान प्रकारे कोथिंबीर वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्यात. तर मी तुम्हाला छान प्रकारे कशा तळायच्या त्या अगदी कुरकुरीत लागतील अशा सांगणार आहे. तर मी जसं दाखवले तशाप्रमाणेच तुम्ही करा आणि रेसिपी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर वड्या नक्कीच बनवा. चला तर मग मी तुम्हाला तळून दाखवते कशा प्रकारे तळायच्या. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता सर्व कोथिंबीर वड्या आपण एका एकाने तेलामध्ये टाकून घेऊयात. सर्व कोथिंबीर वड्या मी त्याच्यामध्ये टाकून घेते. तेल अगदी फुल गॅस ठेवायचा. छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहेत. पावसाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त होते, त्याच्यामुळे कोथिंबीर स्वस्त राहते, त्याच्यामुळे कोथिंबीर वड्याची मी तुम्हाला रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण दिलेली अगदी सोप्या पद्धतीने एक एक टप्पा सांगितलेला आहे. तशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा. एका साईडने छान आपल्या तळल्या आहेत. दोन्ही साईडने मस्त खरपूस तळून घ्यायच्यात आपल्याला, म्हणून सारखं हलवत राहायचं आहे कोथिंबीर वड्याला. गॅसची फुलत राहू द्यायचा, मीडियम नाही करायचा, कारण का लवकर कोथिंबीर वड्या आणि छान कुरकुरीत तळतील. आलटापालट करत राहायचं, म्हणजे दोन्ही साईडने छान प्रकारे तळतील अशा. मी जशा प्रकारे करते अगदी तशाच प्रकारे करायच्या. बघा किती मस्त कोथिंबीर वड्या आपल्या दोन्ही साईडने तळलेल्या आहेत. खरपूस होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. जास्त करपू नाही द्यायच्या, गोल्डन झाल्यानं काढून घ्यायच्या. पूर्ण मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या पण आपण असं टाकून घेऊया. त्या पण आपल्याला खरपूस गोल्डन होईपर्यंत, छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. वड्याला तेल जास्त लागतं, म्हणून तुम्ही जास्त तेल टाकून घ्यायचं. आलटापालट दोन्ही साईडने छान अशा तळून घ्यायचे आहे. छोटी छोटी टिप्स लक्ष देऊन बनवायच्या, तर अगदी परफेक्ट पहिल्यांदाच बनवत असला तर परफेक्ट होतील. सर्व रेसिपी सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. छान आपल्या कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत मैत्रिणींनो.
तुम्हाला ही कोथिंबीर वड्याची रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि माझ्या रेसिपीला शेअर करा. तुम्ही कशा प्रकारे बनवता नक्कीच चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. मी पूर्ण रेसिपी कृती सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तशा प्रकारे तुम्ही बनवून तुमच्या परिवाराला पावसाळ्यामध्ये अशा गरमागरम कोथिंबीर वड्या खाऊ घालू शकता. तर हे मैत्रिणींनो तुमच्यासाठी मी सर्व केलेलं आहे. या खायला गरम गरम कोथिंबीर वड्या. चला तर मग भेटूया अशाच नवीन उद्याच्या रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.